आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय केले, सराव संकीर्ण संग्रह 3 मध्ये किती 1 ते 4 पर्यंतचे प्रश्न सोडवले. 1 ते 4. आता किती प्रश्न आहे, पाचवा प्रश्न काय, आकृतीमध्ये समांतरभुज चौकोन ABCD हा केंद्र T असलेल्या वर्तुळाभोवती परिलिखित केला. आता परिलिखित केला म्हणजे इथे काय दिलं, त्या कंसामध्ये दिली तिथं, म्हणजे त्या चौकोनाच्या भुजा वर्तुळाला स्पर्श करतात. बिंदू E, F, G आणि H हे स्पर्श बिंदू आहेत. बिंदू कोणते, E, F, G, H हे काय स्पर्श बिंदू आहेत. जर AE बरोबर 4.5 आणि EB बरोबर 5.5 तर AD काढायचं. आपल्याला कोणती दिलं, AE किती दिलं 4.5, नंतर BE किती दिलं 5.5, म्हणजे पूर्ण AB किती राहील सांगा मग, 10 राहील. 10 राहील. पण आपल्याला काढायचं काय, AD काढायचं. AB काढायचं सांगले का, नाही AD काढायचं. मग AD कसं काढायचं लक्ष द्या. उत्तर मध्ये सुरुवात करून करणार. काय करायचं, आता इथे आपल्याला 4 बिंदू आहेत. A बिंदूतून आपण 2 स्पर्शिका खंड काढले, कोणते, AE आणि AH, A आणि AH, करेक्ट. मग आता AE जेवढा राहील 4.5 तर AH बी किती राहील 4.5, करेक्ट. मग आता B बिंदूतून कोणते स्पर्शिका खंड काढले आपण, BE आणि मग हे बी किती राहील 5.5. आपण नेम काय स्पर्शिका खंडाचा, की बाह्य बिंदूतून वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी काय असते, समान असते. हो की नाही. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. शिकले की नाही, हो की नाही. मग आता आपण काय करणार, एक एक हे करणार. त्याच्यामध्ये ए बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड, रेख AE व रेख AH हे बाह्य बिंदू A मधून काढलेले स्पर्शिका खंड आहे. समजलं. मग एकरूप असतात की नाही, म्हणून मी काय लिहू शकतो, AE बरोबर AH, AE बरोबर AH, याला समीकरण 1 नाव द्या. AE बरोबर AH समीकरण 1. समजलं. आता काय करायचं, D बिंदूतून, आता B घ्या, B बिंदूतून कोणते कोणते काढले, बिंदू B मधून BE आणि BF. मग काय, रेख BE व रेख BF हे बाह्य बिंदू B मधून काढलेले स्पर्शिका खंड आहे. कळलं. म्हणून हे बी एकरूप असले नाही. आता लक्ष द्या, एक काळजी घ्यायची, तर मी लिहायला नाही. आता AE आपण ज्या साईडला घेतली नाही, मग AE या साईडला आहे तर B ज्या साईडला AE आहे, जे एकाच बाजूची 2 भाग आहे की नाही, एका बाजूला आहे, एकाच बाजूचे 2 भाग एक. आता लिहिताना काय करायचं, AE आहे इथं, AEच्या बाजूला कोण साईडला कोण घ्यायचं, BE वाला घ्यायचं. कळलं, हो की नाही. मग कोण द्यायचं सांगा, BE बरोबर काय राहील BF. समजलं. समीकरण 2. काय काळजी घेतली कळलं का, AE आणि BE एकाच बाजूला आहे. आपल्याला काय नाही, BF बरोबर BE लिहू शकता किंवा BE बरोबर BF लिहू शकता. पण आपण फायद्यात कसं जावं, म्हणजे आपल्याला जर AEच्या बाजूला जर BE लिहिलं तर आपल्याला सोपं होईल. समजलं. पुढे आता कोणता बिंदू C मध्ये रेख कोणती, रेख CF व रेख CG हे बाह्य बिंदू C मधून काढलेले स्पर्शिका खंड आहे. कळलं. काय लिहिणार सांगा. आता CF कोणाच्या बाजूला यायचं, त्याचा BF च्या. मग BF कोणाच्या साईडला आहे की या साईडला नाही. मग आता कोण लिहिणार, CG बरोबर CF.
कळलं का सगळ्याला? समीकरण 3 इथं दिसायला का? दिसते? समीकरण आता पुढचं 4. कोणता बिंदू घ्यायचा आता? डी राहिला. रेख कोणती? रेख डीजी व रेख डीएच हे बाह्य बिंदू डी मधून काढलेले स्पर्शिका खंड आहे. कळलं? हे बाह्यबिंदू स्पर्शिक खंड का? बाह्यबिंदू काढले काय? स्पर्शिका खंड आहे. मग कोणते आहेत सांगा? डीजी बरोबर काय आहे? डीएच राहील. मग डीजी कोण्या साईडला घ्यायचं सांगा? जीसी ज्या साईडला घ्यायचं त्या साईडला काय घ्यायचं? मग डीसी या साईडला की नाही? सीजी. बरोबर. मग काय लिहिणार सांगा? डीजी बरोबर डीएच. समीकरण 4. सगळ्याला कळलं का समीकरण? मग समीकरण 1 2 3 4 ची बेरीज करून टाकायचं. काय करायचं? समीकरण 1 2 3 व 4 ची बेरीज करू. बेरीज केल्यानं सांगा डाव्या साईडची उजव्या साईडची सांगा. मग ए प्लस बीई प्लस सीजी प्लस डीजी बरोबर इकडे एएच प्लस बीएफ प्लस सीएफ प्लस डीएच. इथपर्यंत दिसला का? सीएफ परत ओके नाही? एच प्लस नाही का? दिसला गेला? इथपर्यंत दिसलं की नाही? आता एच प्लस बी एफ नाही प्लस काय इथं राहिले कुठे आता? सीएफ प्लस डीएच. करेक्ट. आता तुम्ही सांगा आकृतीमध्ये बघा ए आणि बी पासून काय बनलेलं आहे? ए बी. मग ए आणि बी ची जागा काय लिहू शकतो मी? ए बी प्लस सीजी आणि डी ची जागा काय लिहू शकतो मी? डी सी लिहू शकतो. कळलं? सीजी बघा सीजी आणि डी ची पासून काय लिहतो? डी सी. कळलं? मग तसंच इकडे एएच प्लस डीएच. एएच प्लस डीएच ची जागा काय लिहू शकतो मी? एडी. करेक्ट. बरोबर. दुसरं काय राहिलं आता? बीएफ प्लस सीएफ ची जागा काय लिहू शकतो मी? बीसी. करेक्ट आहे? ओके नाही? आणि आपला दिलेला चौकोन काय? समांतरभुज आहे. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू काय असतात? एकरूप असतात. मग इथे लिहायला लागलं होतं. कळलं? ओके नाही? चौकोन एबीसीडी हा काय आपला समांतरभुज चौकोन आहे. मग आता समांतरभुज चौकोन तुम्ही आधी इथे लिहायचा. चौकोन एबीसीडी काय? समांतरभुज चौकोन आहे. मग त्याच्यामध्ये काय लिहिणार सांगा? AB बरोबर काय राहणार? DC राहणार. आणि दुसरं काय राहणार? AD बरोबर DC. का? समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू काय असतात? BC. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू काय राहणार? एकरूप असतात. कळलं? मग आपल्याला कशाची किंमत काढायची आहे? आता AD ची. मग AB बरोबर किती आहे सांगा? 10 आला आपला. AB बरोबर किती आहे? 10. मग इथे AB ला AB लिहा. ओके नाही? तुम्ही सांगा AB बरोबर काय? DC. मग DC च्या जागी BB काय लिहू शकतो मी? AB लिहू शकतो. कारण DC आणि AB काय समान आहे. तसंच AD काढायचं दिशाला. मग AD आणि BC बी काय एकरूप आहे. मग AD ची जागी काय लिहू शकतो? BC ची जागी काय लिहू शकतो मी? AD. मग किती येते? 2AB बरोबर 2AD. मग हे 2 2 कॅन्सल होते. AB बरोबर काय येते? AD. मग AB किती आहे? 10. म्हणून AD पण किती येते? मग AD पण 10. समजलं का? ओके नाही? मी इथं पहिलं वाक्य काय लिहायचं तुम्ही? चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. म्हणून AB बरोबर DC बरोबर इथं काय लिहिणार? AD बरोबर DC. कळलं? मग आकृतीमध्ये काय झालं? इथं आपण काय करणार? आकृतीमध्ये AB बरोबर AE प्लस BE लिहिले. तर इथे किती? 4.5 प्लस 5.5 बरोबर किती ते? 10. समजलं? हे आधी लिहायचे का? ओके ना? ते राऊंड केला आपण आधी लिहा. हे लिहा नंतर हे लिहू.
तर 6वा प्रश्न पुढचा काय आहे? आकृतीमध्ये केंद्र एन असलेले वर्तुळ केंद्र एम असणाऱ्या वर्तुळाला बिंदू टी मध्ये स्पर्श करतात. बघा, केंद्र एम, मोठ्या वर्तुळाचं केंद्र काय एम आहे आणि लहान वर्तुळाचं केंद्र काय एन. केंद्र एन असलेले वर्तुळ केंद्र एम असणाऱ्या वर्तुळाला काय करते? बिंदू टी मध्ये स्पर्श करते. कुठून स्पर्श करते? आतून स्पर्श करते. कळलं काय? ओके नाही. पुढे काय म्हणले? मोठ्या वर्तुळाची त्रिज्या लहान वर्तुळाला बिंदू एस मध्ये स्पर्श करते. जर मोठ्या व लहान वर्तुळाच्या जीवा अनुक्रमे किती सेमी? 9 सेमी व 2.5 सेमी असतील तर खालील प्रश्नाची उत्तरे शोधा आणि त्यावरून एम एस आणि एस आर चे गुणोत्तर. आता एम एस आणि एस आर चे गुणोत्तर काढा म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? आधी आपल्याला एम एस आणि एस आर च्या किमती काढायला. कळलं? आधी तर काय करायचं बघा, रचना करायला लागेल आपल्याला. जोडायला लागेल. काय काय जोडायचं बघा. तर आपल्याला माहित आहे कोणती? केंद्र एन आणि केंद्र एम असलेली वर्तुळ अंतःस्पर्श वर्तुळ आहेत. मग स्पर्श वर्तुळाचा नियम काय? केंद्र जोडणारी रेषा काय ती? केंद्र आणि केंद्र ज्या बिंदू मध्ये दोन वर्तुळ छेदतात ते तिन्ही बिंदू एक रेषा असतात की नाही? ओके नाही. स्पर्श वर्तुळाचे केंद्र जोडणारी रेषा त्या स्पर्श बिंदूतून जाते. बरोबर? याचा अर्थ दोन केंद्र आणि ते स्पर्श बिंदू काय असतात? एक रेषा असतात. कळलं का? काय असतात? एक रेषा. मग आपण असं जोडू शकता की नाही एका रेषेला? ओके नाही. हे जोडले आपण इथं. कळलं? पुढे काय म्हणले बघा. आता हे कळलं तर उत्तरामध्ये काय लिहिणार आपण? बिंदू. सुरुवात कुठं करणार? बिंदू टी, बिंदू एन व बिंदू एम. हे काय तर हे एक रेषीय आहे. हे एक रेषीय आहेत. कळलं का सगळं? काय आहेत एक रेषीय? तर ते केंद्र दोन स्पर्श वर्तुळ जाणार, दोन स्पर्श वर्तुळ आहेत आणि काय स्पर्श बिंदू आहे. ते तिन्ही काय असतात? एक रेषीय असतात. पुढे काय म्हणलं बघा. तर आपल्याला पहिले शोधायचं काय? रेषाचं उत्तर काढायचं. पहिलं एम टी बरोबर किती? आता एम टी कुठे आहे बघा? एम टी काय? मोठ्या वर्तुळाची काय? त्रिज्या आहे. मोठ्या वर्तुळाची काय? एम टी मोठ्या वर्तुळाची काय? त्रिज्या आहे. कळलं का? ओके नाही. मग काय लिहितं? मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे? मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे? 9 सेमी व लहान वर्तुळाची त्रिज्या किती आहे? लहान वर्तुळाची त्रिज्या 2.5 सेमी आहे. कळलं? ओके नाही. म्हणून एम टी बरोबर किती? मग 9 सेमी. पहिल्याच उत्तर झालं आपलं. एम टी बरोबर किती सेमी? 9 सेमी. पुढे काय केलं? एम एन बरोबर किती? आता एम एन इथं आहे. एम एन आपल्याला काय करायचं आहे? एम एन काढायचं. इथून इथं समजलं? आता एम एन कसं काढतं सांगा बरं. एम एन काढायसाठी काय करायला लागलं? बघा लक्ष द्या. एन टी काय आहे? लहान वर्तुळाची. एन टी काय? मग एन टी किती राहणार इथं? एन टी बरोबर 2.5 सेमी. एन टी बरोबर किती? 2.5 सेमी. मग तुम्ही सांगा या एम टी मधून एम टी मधून टी एन वजा एन टी वजा केले तर काय होते? एन एम. करेक्ट आहे नाही? पूर्ण एम टी आहे. याच्यातून काय वजा करा? टी एन वजा करा. काय ती? एम एन. काय करायचं आपल्याला? एम एन करायचं आहे. एम एन बरोबर एम टी मायनस एन टी. कळलं? एम एन बरोबर 9 मायनस 2.5. एम एन बरोबर किती ते? 6.5. एम एन बरोबर किती? 6.5. सर्व कळलं काय? दुसऱ्याच उत्तर झालं आपल्याला. कळलं? आता तिसरं काय बघा. कोण? एन एस एम. कोण कोणता? एन एस एम. इथं आहे का कोणता? कोण नाही. कळलं? काढू ना मग. एन एस एम इथे एन बिंदूला जोडा. कळलं? ओके नाही. मग तुम्ही सांगा आर एम ही काय? स्पर्शिका आहे लहान वर्तुळाची. आर एम ही लहान वर्तुळाची काय? स्पर्शिका आहे. आणि एन एस ही लहान वर्तुळाची काय? स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार इथे किती राहील? मग काटकोन 90 अंश. कळलं का? इथे लिहायचं रेख आर एम ही लहान वर्तुळाची काय? लहान वर्तुळाची
लहान वर्तुळाची स्पर्शिका बिंदू यस मध्ये काय करते, बिंदू यस मध्ये स्पर्श करते व करते पडले. मग नंतर काय एनएसी, काय एनएसी लहान वर्तुळाची, काय एनएसी लहान वर्तुळाची त्रिज्या आहे, लहान वर्तुळाची त्रिज्या आहे. कळलं? म्हणून काय स्पर्शिका त्रिज्या प्रमाणानुसार. आता स्पर्शिका त्रिज्या प्रमाणानुसार काय राहणार, स्पर्शी बिंदू जाणाऱ्या त्रिज्या स्पर्शिकेला काय असते, लंब असते. म्हणून कोण एन एस एम बरोबर किती, मग किंवा आधी लंब लिहा, रेख एन एस लंब रेख आर एम. म्हणून आता लिहा कोण एन एस एम बरोबर किती अंश, 90 अंश. हे झालं आपला तिसऱ्या चित्र. समजलं? मग आता पुढं मेन काय आपल्याला काय कशाचं गुणोत्तर विचारायचं सांगा, एम एस आणि एस आर चं. आता एम एस आणि एस आर चं गुणोत्तर आपल्याला काढायचं असेल तर आधी काय करायला लागेल सांगा, एम एस आणि काय करायला लागेल, एम एस आणि एस आर चं गुणोत्तर काढायचं, ते दोघांच्या किमती काढा. आता एम एस कुठे आहे, इथे आहे एम एस, करेक्ट. मग एस आर कुठे आहे, एस आर इथे आहे. आपण जर एम एस काढलं, एम एस आर एम आणि आर एम किती राहील, 9 सेमी राहील की नाही. आर एम काय आहे, मोठ्या वर्तुळाची काय, मग मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे, मग मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 9 सेमी आहे, तर आर एम किती सेमी राहील, 9 सेमी राहील. आर एम 9 सेमी राहील. मग आर एम 9 सेमी असेल, जर तुम्ही आपण एस एम जरी काढली तर आर एम मधून एस एम वजा केलं काय होती, एस आर. म्हणजे आपल्याला काय करायची गरज आहे, फक्त आता एस एम काय करायचं. आता एस एम कसं काढायचं बघा, हे एन एम किती, एन एस किती आहे 2.5, किती आहे 2.5, आणि एन एम आपण आताच काढली किती 6.5, हे 2.5 आणि एन एम किती 6. आणि त्रिकोण एन एस एम पायथा काटकोन त्रिकोण आहे. मग कोण्या काटकोन त्रिकोणात दोन बाजू माहिती आहे, तिसरी बाजू काय करायचं, काढायचं असेल काय वापरायचं, तिसरी बाजू काढायचं, पायथागोरसचा प्रमेय वापरायचा. मग काय त्रिकोण, काटकोन त्रिकोण कोणता, काटकोन त्रिकोण कोणता घ्यायचा, एन एस एम मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता पायथागोरसचा प्रमेय कर्ण कोणता आहे शोधा. कर्ण कोणता आहे, काटकोनासमोरची बाजू काय असते, कर्ण. एन एम चा वर्ग बरोबर एन एस चा वर्ग प्लस एस एम चा वर्ग. मग किती एन एम किती आहे, एन एम आपण आताच काढले 6.5 चा वर्ग बरोबर एन एस किती आहे 2.5 चा आणि एस एम काढायचा दिशाला. आता 6, आता मी तुम्हाला सांगितलं तर 6 शेवटी 5 वर्ग असणार, शेवट कसा वर्ग करायचा, 5 चा वर्ग. शेवटी जर 5 असेल तर त्याचा वर्ग करताना शेवटच्या 5 चा वर्ग काय करायचा 25. कळलं. पॉईंट नंतर किती अंक आहेत, 1. वर्गामध्ये किती अंक आहेत 2. कळलं. मग 6 च्या पुढची संख्या sin 7 मग 42 आणि इथं 25 चा वर्ग 600 आणि 2 नंतर पॉईंट राहणार एस एम च्या वर्गाला एस एम चा वर्ग. मग एस एम चा वर्ग बरोबर 42.25. इकडे या साईडला आणा, विरुद्ध साईडला आणा, काय सांगा वजाबाकी होती बेरीजची. मग एस एम चा वर्ग बरोबर 25 पॉईंटला 25 पॉईंट जातील आणि 42 मधून 6 गेले 36. वर्गमूळ घ्या, वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घेतलं काय ते एस एम बरोबर 6. एस एम किती आलं, एस एम 6 आपल्याला एस एमच पाहिजे का नाही. मग आपल्याला काय काढायचं सांगा, मग एस एम आर एस काढायचं. काय हे पूर्ण एस एम कशामध्ये बनलं, आर एम बरोबर असू शकतो नाही. आर एम पूर्ण कशामध्ये बनलं, आर एस एस आर दिला, एस आर प्लस एस एम, एस आर प्लस एस एम. आर एम किती आहे 9, एस एम एम एस आहे. हा एस एम जमते पूर्ण आपलं नाव दिलं काय एम एस, समजलं एम एस घ्या.
मग आता हे RM म्हणजे मोठ्या वर्तुळाची काय त्रिज्या, मोठ्या वर्तुळाची किती आहे 9 सेमी आणि SR किती आहे काढायचं कशाला तसं प्लस MS किती आहे 6 समजलं. आता पुढे काय करणार इथं आपण SR बरोबर काय लिहिणार मग SR बरोबर 9 - 6 SR बरोबर किती मग 3 SR बरोबर मग आता आपल्याला दोघांचं जे गुणोत्तर काढायचं होतं कोणाचं MS आणि SR चं गुणोत्तर काढायचं होतं की नाही आपल्याला दोन्ही रेडी आहेत आता बघा MS बी रेडी आहे आणि SR बी रेडी. MS कुठे काढले आपण येतं MS घ्या इथे काय करायचं MS लिहा SM म्हणजे काय MS कळलं. मग इथे गुणोत्तर म्हणजे काय मग गुणोत्तर म्हणजे भागाकाराची अति संक्षिप्त रूप. कोणाचा भाग करायचा सांगा MS भागिले SR करा MS भागिले SR. मग MS किती आहे 7 MS 7 SR किती 3 किती का 3 3 दुने 6 मग MS छेद SR बरोबर किती दे 2/1 म्हणजे MS SR बरोबर 2/1 कळलं कसं याला तेच आपल्याला सिद्ध करायचं दाखवायचं लिहा. प्रश्न 7वा आपला काय चालू आहे संकीर्ण प्रश्न संग्रह 3 चालू आहे भाग 2 चा संकीर्ण संग्रह 3 मधला 7वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत केंद्र X आणि Y असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू Z मध्ये काय करतात स्पर्श करतात. केंद्र X आणि केंद्र Y असलेली वर्तुळे परस्परांना कोणत्या स्पर्श करतात Z बिंदू काय करतात स्पर्श. वृत्तछेदिका त्या वर्तुळाला अनुक्रमे बिंदू A व बिंदू B मध्ये छेदतील. कळ पुढं तर सिद्ध करा त्रिज्या X समांतर त्रिज्या YB खाली दिलेल्या स्थितीची रिकाम्या जागा भरून पूर्ण सिद्धता लिहून काढा. कळ आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो काय सिद्ध करायचं आपल्याला X समांतर Y कळ आणि तुम्हाला मी काय सांगलो बार सांगालो जिथे समांतर दाखवायचं असते तिथे तिघ जण येतात. तिघाचा संबंध तिघापैकी एक जण येते. एक तर संगत कोण एक तर व्युत्क्रम कोण एक तर आंतर. मग एक तर संगत कोण एक रूप दाखवा एक तर व्युत्क्रम कोण एक रूप दाखवा एक तर आंतर कोणाची बेरीज काय दाखवा. तुम्हाला आठवते का मी असा झेड आकार दिसला की समजून घ्यायचं की व्युत्क्रम कोण झेड आकार दिसला काय समजून घ्यायचं आपल्याला दोन व्युत्क्रम कोण दाखवायचे एक रूप दाखवायचे. मग आता लक्ष द्या हे आणि हे X समांतर काय YB. मग जर तुम्ही हा कोण आणि हा कोण किंवा हा कोण किंवा हा कोण हे जे एकरूप दाखवले म्हणजे असं आहे नाही असं आहे X बरोबर आणि इथे काय BY म्हणजे YB बरोबर. हे छेदिका छेदली हे संगत कोण काय पाहिजे हे व्युत्क्रम कोण काय पाहिजे. हे दोन व्युत्क्रम कोण एकरूप असतील तर रेषा काय असतील समान किंवा तेच असं लिहू शकता की याला असं बी असू शकते. हे दोन कोण दिलं कळलं म्हणजे काय इथं काय X A आणि इथं काय BY म्हणजे कोणते कोण आपल्याला एकरूप दाखवायचे दोन पैकी कोणती जोडी AXY काय AXY एकरूप कोण XYB हे तर दाखवावं लागेल व्युत्क्रम कोण एकरूप. तसेच आपण XAB आणि ABY हे कोण हे बघा हे दोन कोण एकरूप दाखवा एक तर हे दोन कोण एकरूप दाखवा. समजलं. मग त्यासाठी कृती बघा काय रेख XY XZ आणि डायडॅश काढली रेख XZ इथे XZ YZ काढली म्हणजे चालायचं YZ काढली कळलं हो की नाही काय XZ YZ काढली म्हणजे काढून टाकायचं कळलं. पुढं स्पर्शवर्तुळाचा प्रमेय स्पर्शवर्तुळाचा प्रमेय काय दोन स्पर्शवर्तुळाच्या केंद्र जोडणारी रेषा दोन स्पर्शवर्तुळाचे केंद्र जोडणारी रेषा त्या स्पर्शबिंदूतून जाते याचा अर्थ केंद्र आणि ते स्पर्शबिंदू काय असतात एकाच रेषेत काय असतात काय मग स्पर्शवर्तुळाच्या प्रमेयानुसार बिंदू XYZ काय ते मग एक रेषीय काय रे एक रेषीय कसं काय एक रेषीय माहिती आहे ना ओके नाही. मग इथे काय येणार या डब्यामध्ये डायरेक्शन काय येणार एक रेषीय पहिले. आता कोण XZ कोण XZA कोण XZA एकरूप कोण कोणता आलेला विरुद्ध कोण बघा XZA इथे आहे मग BZY विरुद्ध कोण एकरूप असतात की नाही मग कोणता लिहिणार इथं BZY कळलं.
हो की नाही? लिहून घेऊ नका बेटे, आधी बघा समजून घ्या ना. जोपर्यंत उत्तर मला सांगा, ऑलरेडी लिहूनच आहे तुम्हाला कशामध्ये, पुस्तकात, हो की नाही? मग पुस्तकात लिहून असले तर काय ठेवले आले, आधी समजून घ्यायचं. आणि तुम्हाला काय सांगलो, भूमितीचं गणित कुठून समजून घ्यायचं? आकृती समजली तर एवढं पाठ करायची गरज नाही, तुम्ही सगळं लिहू शकता. म्हणून भूमिती सोपं आहे जर आकृतीने लक्षात ठेवलं तर. जर तुम्ही आकृतीने लक्षात ठेवली नाही आणि इकडे जर लक्ष दिले हे पाठ करतो तर आयुष्यभर भूमिती शिकणार. भूमितीचं तिथून लक्ष ठेवायचं. समजलं? माझं लक्ष द्या. हे झालं का? आता ही रचना आपण डायरेक्ट लिहू शकता, पण मी तुम्हाला इथून मी सांगतो डायरेक्ट. कळलं का? हे विरुद्ध कोण काय आहेत मग? एकरूप. हे विरुद्ध कोण एकरूप झाले. नंतर बघा, मग या दोघाला कोणता कोण मानले आपण? ए मानले. दोघांचे माप काय म्हणले आपण? ए. हेच कोण आहे, फक्त काय लागेल त्याला बरोबर ए मानले. समजलं? पुढे काय म्हणले बघा, आता रेख एक्स ए एकरूप रेख आहे बघा. रेख एक्स ए एकरूप रेख एक्स झेड. कळलं? आता तुम्हीच सांगा, रेख एक्स ए एकरूप रेख एक्स झेड काय आहे? कशावर एकरूप आहे? एकाच वर्तुळाच्या काय ते? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. इथे काय लिहायचं? रेख इथे काय लिहायचं? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. काय लिहायचं? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. काय अवघड हो की नाही? सगळं कळ. आता इथं काय लिहायचं नाही, तेच डायरेक्ट म्हणजे पुढं असं रेष मारायचं. काय लिहिले? एकाच वर्तुळाच्या एकाच जागा कमी असल्यामुळे कशाला प्रॉब्लेम. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या पुढं. आता हे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत हे करेक्ट. पुढं माझा त्रिज्या एकरूप आहेत कोणते? एक्स ए एकरूप काय? एक्स झेड. म्हणजे या त्रिकोण एक्स ए झेड मध्ये दोन बाजू काय आहेत? मग दोन बाजू एकरूप असतात, दोन कोण एकरूप असते? एकरूप बाजू समोर कोण काय असतात? समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय काय? एखाद्या त्रिकोणात दोन बाजू एकरूप असतात, त्या दोन बाजू समोर कोण काय असतात? कोणत्या दोन बाजू एकरूप आहेत? एक्स ए एक्स झेड काय एकरूप आहे. मग एक्स ए समोर कोणता कोण आहे? एक्स झेड ए. कोणता कोण? एक्स ए झेड. बघा एक्स ए झेड चे एकरूप कोणता राहील? एक्स झेड ए. कळलं का? ओके नाही? कोणता कोण? हे हा कोण आणि हा कोण काय? कोणता? एक्स ए झेड एकरूप कोण? एक्स झेड ए किंवा ए झेड एक्स. कोणता काय? एक्स झेड ए. समजलं का सगळ्यांना? एक्स कोण? एक्स झेड ए. समजलं? आता मला सांगा, एक्स ए झेड इथं आहे. एक्स ए झेड एक्स झेड ए आहे. एक्स ए एक्स झेड ए आहे का? इथं काय? एक्स झेड ए इथे आहे. हो की नाही? एक्स ए झेड इथं आहे आणि एक्स झेड इथे आहे. एक्स झेड इथे आहे की नाही? मग इथे एक्स ए झेड किती आहे? ए आहे. तर मग इथे बी काय राहील? एच राहील. म्हणजे हा कोण बी काय राहील? एच राहील. समजलं? हो की नाही? का वापरले? समद्विभुज त्रिकोणाचे या त्रिकोणात. कोणत्या त्रिकोण? एक्स ए झेड. समजलं हे कसं आलं ते सगळ्याला? पुढं तसेच रेख वाय बी. आता याच्यात बघा, रेख वाय बी एकरूप रेख वाय झेड. या त्रिकोणात, मोठ्या त्रिकोणात काय लिहिणार? रेख वाय झेड. समजलं? इथे काय लिहायचं? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. समजलं हे? आता हिच्यात एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप आहेत. मग दोन या वर्तुळाची त्रिज्या आहेत. त्रिकोणाच्या काय आहेत? ती बी वाय झेडच्या काय आहेत? बाजू आहेत. काय आहेत? मग बी वाय झेडच्या बाजू आहेत. ते बाजू काय असतील? मग दोन बाजू एकरूप आहेत, तर दोन कोण बी एकरूप असतील की नाही? कोणते कोण? बी झेड वाय. बरोबर आहे? बी झेड वाय च्या एकरूप कोणतं आहे? बी झेड बी वाय. कोणतं आहे? कोण? झेड बी वाय. करेक्ट? ओके नाही? तुम्ही बघा, झेड बी झेड वाय किती आहे? बी झेड वाय काय होता? ए मानले की नाही आपण? मग हे इथे बी हे काय राहील? मग एच राहील. नाही कळलं? सगळं कंसात लिहायला विसरायचं नाही. समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय. जागा नाही तिथं कोणतं हेच वाक्य रिपीट लिहून टाकायचं. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. समजलं का? माझं तुम्ही बघा, सगळे कोण ए झाले. आता आपल्याला कोणते कोण एकरूप पाहिजे म्हणजे आपण कोण हे एक्स, कोण ए एक्स झेड आणि कोण बी झेड बी वाय. हे दोन बघा एकरूप पाहिजे की नाही? मग तुम्ही बघा ए एक्स झेड कुठे आहे? ए एक्स झेड
ए एक्स झेड कुठे आहे इथं आहे ए एक्स झेड नाही का ए झेड एक्स ए झेड ठीक आहे हे कोण हे कोण आणि हे कोण एकूण दाखवू शकता ना कोणता एक्स ए झेड किती आहे ए आहे हो की नाही एक्स ए झेड किती आहे ए आहे समीकरण किती मध्ये आहे ती 2 मध्ये नंतर काय झेड बी वाय कोणता झेड बी वाय कुठे आहे झेड बी वाय हा पण काय एच आहे समीकरण किती वरून समीकरण 1 2 3 वरून मग कोण एक्स ए झेड चे रूप काय होते बी झेड बी वाय कोणता झेड बी वाय करेक्ट ओके नाही मग युद्धक्रम कोण काय दाखवले आपण मग युद्धक्रम कोण एकरूप तर रेषा काय मग कोणता काय लिहायचं युद्धक्रम कोण कसोटीचा व्यत्यास काय लिहायचं युद्धक्रम कोण कसोटीचा युद्धक्रम कोण कसोटीचा व्यत्यास कळलं जर फळ्यावरचं दिसणार गेलं तर काय करायचं मी जे शब्द सांगाल त्याच्यावर लक्ष द्यायचं काय आहे व्युत्क्रम कोण कसोटीचा आता व्युत्क्रम कोण कसोटीचा व्यत्यास काय आहे बघा जर दोन रेषांना एक छेदिका छेदली जर व्युत्क्रम कोण एकरूप असतं तर रेषा काय असतात समांतर आपण व्युत्क्रम कोण एकरूप दाखवले मग रेषा काय असते तो म्हणजे आपण रेषा म्हणाले पण वर्तुळाचं काय ते त्रिज्या x चे समांतर त्रिज्या yb कॉन्सेप्ट काय लिहिलं मग व्युत्क्रम कोण कसोटीचा व्यत्यास प्रश्न पुढचा प्रश्न आहे 8वा काय आकृतीमध्ये केंद्र x व y असणारी अंतःस्पर्शी वर्तुळे बिंदू z मध्ये काय करतात स्पर्श करतात रेख bz ही मोठ्या वर्तुळाची जीवा लहान वर्तुळाला बिंदू a मध्ये छेदते तर सिद्ध करा की रेख ax समांतर रेख by हे आपल्याला आणायचं मग काय रेख ax कुठे आहे इथे आहे रेख ax समांतर रेख काय आणायचं आहे by हे आणायचं आहे कळलं मग इथे काय करायची रचना काढायची रेख yx आणि रेख xz काढायची कळलं काय रचना केली रचना लिहायची उत्तरामध्ये सुरुवातीला काय लिहायचं मग हा बघा रचनेमध्ये काय लिहायचं रेख xy व रेख xz काढली म्हणायची काढली आता तुम्हाला काय दाखवायचं सांगा आपल्याला काय दाखवायचं ax समांतर by मग समांतर दिसण्यासाठी तुम्हाला माहिती आहे एखादी रेषाखंड समांतर दाखवा म्हणलं की आपल्याला किती ऑप्शन आहे 3 कोणते एक तर संगत कोण एकूण दाखवा एक तर आंतर कोणाची बेरीज 180 दाखवा एक तर व्युत्क्रम कोण काय दाखवा मग तुम्हाला इथे काय झेड दिसायले का नाही मग अशी आकृती असली की तुम्हाला माहिती आहे अशी काय कोणते कोण येते संगत कोण देतात मग जर तुम्ही कोण हा कोण आणि हा कोण कोणता कोण ZAX कोण ZBY त्रिकोण कोण ZBY हे कोण आणि हे कोण जर एकरूप दाखवले ते संगत कोण काय असतात एकरूप मग संगत कोण एकरूप असतो तर रेषा काय असते किंवा हे बी दाखवू शकता हे कोण आणि तर हे बी कोणते कोण येतं संगत कोण आता आपल्याला मेन उद्देश करायला हे दोन कोण किंवा हे दोन कोण काय दाखवायचे एकरूप दाखवायचे कळलं मग त्यासाठी काय करायला लागेल बघा आधी इथं बघा त्रिकोण AXZ बघा त्रिकोण कोणता त्रिकोण AXZ दिसला सगळ्याला AXZ मध्ये AX एकरूप ZX नाही की नाही ओके नाही त्रिकोण AXZ मध्ये AX एकरूप XZ करेक्ट मग हे दोन कोण दोन बाजू एकरूप आहेत ते दोन कोण एकरूप असतील की नाही कोणते कोण ZAX समजा याला X मानलं मी आणि याला किती मानलो X करेक्ट ओके नाही माझा पुढं आता मोठा त्रिकोण घ्या त्रिकोण BYZ घ्या कोणता त्रिकोण BYZ मध्ये BY एकरूप YZ आहे की नाही मग BYZ एकरूप असेल तर BY समोरचा कोण कोणता राहील BZY कळलं मग हे बी आता याच्यात x आहे याच्यात किती नाही x राहील मग हे बी किती आहे मग x मग आता तुम्ही सांगा हे x झाला की ओके नाही मग हे संगत कोण काय दाखवले आपण संगत कोण एकरूप रेषा काय कळलं आता इकडे सोडूया आपण हे असं कळलं ना त्या आकृतीला लक्षात ठेवायचं इकडे या आकृतीत काय काय केले कळलं ना माझी रचना काय केली लिहिली आपण मग आता त्रिकोण कोणता घ्यायचा त्रिकोण AXZ मध्ये त्रिकोण AXZ मध्ये रेख AX एकरूप रेख
एक्स झेड कंसात द्यायचं एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप आहेत बरोबर. म्हणजे त्रिकोण AXZ मध्ये दोन बाजू काय आहेत एकरूप आहेत. मग एकरूप बाजू समोर कोण बी राहील काय एकरूप. म्हणून कोण कोणता ZAX. कोण कोणता ZAX. एकरूप कोण कोणता राहील AZX बरोबर. काय म्हणूया आपल्याला एक्स मानू नाही. एक्स ऑलरेडी आहे याच्यात. आपण वाय मानू ए मानूया. काय म्हणू ए मानू. कळलं का. कारण एक्स कशामुळे मानायचं नाही. एक्स ऑलरेडी आहे ना याच्यात. हा ए पण आहे का वाय मानू. काय म्हणू वाय पण आहे का बी माना. चला बी कळलं हो की नाही. मान नाही गेलं संपते. कळलं का. असं ठेवायचं. कोण ZAX. कळलं कोण ZAX. एकूण कोण कोणता AZX. याला समीकरण काय नाव द्या 1. समजलं. मग याला समीकरण 1 नाव दिलं. तुम्ही मला सांगा आता त्रिकोण कोणता घ्यायचा. त्रिकोण कोणता मोठा त्रिकोण कोणता BYZ. त्रिकोण BYZ मध्ये त्रिकोण BYZ मध्ये कोण रेख कोणत्या एकरूप आहे सांगा. रेख BY एकरूप रेख YZ. एकरूप रेख YZ. कळलं हो की नाही. मग दोन बाजू काय एकरूप. म्हणून कोण काय असतील मग एकरूप. कोणते कोण ZBY. कोण कोणता ZBY. एकरूप कोण कोणता रे BZY. कोण कोणता BZY. समीकरण 2. समजलं सगळ्यांना. आता लक्ष द्या. आपण हे कोण BZY आहे की नाही याला मी AZX लिहतो नाही नाव बदलून हो की नाही. कोण BZY ला मी कोण AZX लिहू शकतो की नाही हो की नाही. मग काय लिहितो ते सांगा. कोण BZY कोणता ZBY आहे. कोणता ZBY आहे तर याला काय लिहू शकतो मी ZAX. काय लिहू शकतो ZAX बरोबर. आता BZY आहे का हो की नाही. BZY ला काय लिहू शकतो मी AZX. काय लिहू शकतो AZX. कंसातल्याचं नाव बदलून काय लिहायचं नाव बदलून. याला समीकरण किती नाव देतो 3. समीकरण काय नाव द्या 3. समजलं. माझा आपल्याला कोणते कोण एकूण दाखवायचे आहेत हे कोणती ZAX आणि ZBY. आता ZBY राहिलं काय तर ZBY राहिलंच नाही ना. मग आपण काय करा ZBY देशाला बरं इथं लावले काय ZAX. कळलं का. मग आता ZAX कुठे आहे इथे ZAX आहे हो की नाही. मग आता त्रिकोण कोणता बघा. समीकरण 1 आणि समीकरण 3 बघा एक सेट समान आहे की नाही. ZAX बरोबर. इथं काय AZX आणि AZX. हे दाखवायचं आहे का मला नाही. मग का कोणता दाखवायचा आहे मला इथे BYZ ठेवा बरोबर. कोणता ZAX आणि इथं BZY. समीकरण 1 आणि 2 हो की नाही. आपल्याला कोणता दाखवायचा आहे ZAX एकूण दाखवायचा आहे. ZAX च्या जागी आपण ZAX एकूण काय ZBY. मग ZBY कुठे आहे ZBY. मग ZAX एकूण दाखवायचं आहे. फक्त आपल्याला हे साईड एकूण करायचं. कळलं. हे समान करायचं. फक्त नाव कोणाचं बदलायचं सांगा BZYचंच नाव बदलायचं. काय बदलायचं BZY. म्हणजे समीकरण इथं काय करा कोण ZBY दशाला सस. कोण कोणता ZBY दशाला. आता BZY च्या जागी BZY च्या जागी घ्यायचं AZX. काय घ्यायचं AZX. समीकरण 3 नाव द्यायचं. आता कळलं. माझा बघा AZX आणि AZX. कळलं. समीकरण 1 आणि 3 ची एक बाजू समान आहे. दुसरी बाजू काय घेऊ शकतो तुम्ही समान. मग समीकरण किती वरून 1 व 3 वरून. समीकरण 1 व 3 वरून कोण कोणता ZAX बरोबर कोण कोणता ZBY. समजलं. म्हणून आता एक कोणते कोण आहेत संगत कोण. म्हणून रेख कोणतं सिद्ध करायचं रेख AX समांतर रेख BY.
कळलं? कंसात लिहायचं संगत कोन कसोटीचा व्यत्यास, संगत कोन कसोटीचा व्यत्यास. काय अवघड आहे? पुढचा प्रश्न आहे बघा. शेजारील आकृतीत रेषा एल ही केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला बिंदू पी मध्ये स्पर्श करते. रेषा एल आहे हो की नाही? ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला कोणत्या बिंदू पी मध्ये काय करते? म्हणजे पी हा स्पर्श बिंदू आहे. कळलं? बिंदू किंवा त्रिज्या ओपी चा मध्यबिंदू आहे. बिंदू क्यू हा कोणाचा? ओपी चा काय मध्यबिंदू आहे. बिंदू क्यू ला सामावणारी रेषा कोणती? आर एस. बिंदू क्यू ला सामावणारी रेषा आर एस. बरोबर? आर एस समांतर काय रेषा एल. कळलं? आणि काय जर आर एस बरोबर किती 12 सेमी असेल तर वर्तुळाची त्रिज्या काढ. आता वर्तुळाची त्रिज्या काढायचं आपल्याला. आपण काय करूया सांगा? इथे काय करूया? एक त्रिज्या काढूया. रचना हे राहील. कळलं? हे काय रचना आपली त्रिज्या काढायची आपल्याला. इथं आपण काय केले? ओ बिंदूतून त्रिज्या काढली आपण केंद्रातून. पुढे बघा हे समांतर आहे म्हणजे त्याच्या आधारे काय? हे स्पर्शबिंदू आहे म्हणजे मग ओपी बी काय आहे? त्रिज्याच वेगळी नाही. मग ही एल ही काय? स्पर्शिका आणि ओपी काय? त्रिज्या. एल स्पर्शिका ओपी स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार हे लंब हे 90. करेक्ट? आता हे 90 आणि हे दोघं काय आहेत? समांतर. कोणते? हे आर एस आणि रेषा एल काय समांतर असेल तर अंतर कोणाची बेस किती असते? किंवा संगत कोण काय असतात? एकरूप असतात. मग हे 90 असतात. हे किती राहील? मग इथं 90 किती राहील? 90. करेक्ट? आता इथला त्रिकोण कोणता? ओ क्यू एस. या क्यू ला आपण इथे लिहूया ओ क्यू एस. ओ क्यू एस काय झाला? आता काटकोन त्रिकोण झाला. ओ क्यू एस काय झाला? मग ओ क्यू एस काटकोन त्रिकोण झाला. तर आर एस ही काय? आर एस किती माप घेतलेलं? आर एस ही जीवा आहे. आर एस काय? मग वर्तुळ केंद्रातून जीवर लंब पडला की नाही? आता बघा मग आता हे सार आहे. सार आहे. करेक्ट आहे? ओके नाही? मग आता त्रिज्या आपण त्रिज्याला आर मानले. आपण त्रिज्याला काय म्हणूया? त्रिज्याला जर आर मानले तर ओ क्यू क्यू हा काय म्हणले आपल्याला? मध्यबिंदू आहे कोणाचा? ओपी चा. मग ओ एस आर तो ओपी बी किती? आर राहील. ओपी किती राहील? ओ एस त्रिज्या आहे ओपी बी त्याच वर्तुळात त्रिज्या की नाही? ओ एस ला आर मानले तर ओपी ला बी काय? ओपी बी किती राहील? आणि क्यू हा काय? मध्यबिंदू आहे कोणाचा? ओपी चा. मग ओपी किती राहील? आर छेद 2 राहील की नाही? आर छेद 2 राहील. निंपट राहील की? मग आता या त्रिकोण कोणता? त्रिकोण ओ क्यू एस मध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरायचा आणि आर काढायचं. समजलं? काय करायचं ते सगळ्याला? हो की नाही? मग उत्तर मध्ये काय लिहिणार आपण सांगा? सुरुवात कशी करायची बघा. रचनेपासून. रचना काय केली? रे ओ एस काढली. रे ओ एस काढली. मग आता काय म्हणलं आकृती? रेषा आर जीवा आर एस. कळलं? जीवा किंवा रेषा एल. रेषा एल ही ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची काय? असलेल्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. वर्तुळाची स्पर्शिका आहे. स्पर्शिका आहे. ओके नाही? व ओपी ही काय? ओपी ही त्रिज्या आहे. ओपी ही त्रिज्या आहे. कळलं? मग स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार म्हणून रेख ओपी लंब रेख एल लंब रेषा एल नाही रेषा एल. कळलं? हो की नाही? म्हणून कोण ओ पी इथं नाव देऊया आपण एक म्हणून आपल्या कोणते देऊया? ए द्या. कोण मग कोण ओ पी ए किती? मग 90 अंश. कोण कोणता? ओ पी ए किती अंश? 90 अंश. कोण ओ पी ए बरोबर 90. लंब अंश किती आहे? 90 आहे. आता 90 झालं. हे याचा उपयोग केला आपण या लाईन पुढे बिंदू पी मधून स्पर्श करते. कळलं? तो केंद्र वर्तुळाची त्रिज्या करते स्पर्श करते. इथे काय सांगले? रेख ओपी लंब रेषा एल. ओपी लंब रेषा काय दाखवली आपण? एल. कशावरून? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. इथे कसं लिहायचं? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. आता स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार काय झाले? लंब झाले.
ओके नाही. आपण इथं एक बिंदू घेतले ए, मग त्रिकोण लंब म्हणजे 90 अंश. कोण ओपी किती झाला मग आपला 90 अंश. कळलं. मग नंतर काय सांगले आर एस समांतर रेषा काय एल. मग हे समांतर आहे तर संगत कोण काय असतात एकरूप. म्हणून कोण ओ पी ए एकरूप कोण ओ क्यू एस कंसातले कोणते कोण संगत. कशावर असे ग्रुप संगत कोण. म्हणून आता ओ पी ए 90 आहे. संगत कोण ग्रुप असतो की नाही. मग ओ क्यू एस बी किती राहील 90. कोण ओ क्यू एस 90. आता हे 90 कशावर दाखवायला लागलं. हे त्रिकोण काटकोन त्रिकोण दाखवून आपल्याला पायथागोरसचा प्रमेय वापरायचा आहे म्हणून. कळलं. ओके नाही. मग आपण काय करणार ओ एस बरोबर ओ पी. हे काय तर त्रिज्या आहे. त्याला काय म्हणू आपण आर म्हणू. काय म्हणू आर. करेक्ट. मग आता नंतर काय सांगले बिंदू क्यू हा रेख ओपीचा काय मध्यबिंदू आहे. रेख ओपीचा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू. आता मध्यबिंदू आहे तर काय राहील मग मध्यबिंदू असेल तर ओपी पूर्ण किती आहे एक्स आर मानले आपण ओपीला आर मानले तर ओ क्यू किती राहील निमपट राहील की नाही अर्धा राहील की नाही. मग काय म्हणून ओ क्यू बरोबर R/2. ओके किती माझं काय काटकोन त्रिकोण कोणता घ्यायचा काटकोन त्रिकोण OQS मध्ये काय वापरायचं पायथागोरसच्या प्रमेय. करणं पण काय सांगा OS चा वर्ग बरोबर OQ चा वर्ग प्लस QS चा वर्ग. मग OS किती मानले आपण R चा वर्ग. OQ किती आहे R/2 चा वर्ग आणि QS किती आहे 6 चा वर्ग. समजलं. ओके नाही. बघा R चा वर्गला R चा वर्ग इथं 8 चा वर्ग 2 चा वर्ग 4 6 चा वर्ग 36. समजलं का. बघितलं काय. आता हे इथे काय करायचं हे पूर्ण इकडे घ्या R चा वर्ग प्लस आहे का कधी मायनस R/4 R चा वर्ग छेद 4 बरोबर 36. 4 गुणा 4 R चा वर्ग मायनस R चा वर्ग भागिले 4 बरोबर 36. किती दे 3 R चा वर्ग बरोबर 36 गुणिले 4 3 R चा वर्ग बरोबर 36 चौक 144. मग R चा वर्ग बरोबर 36 144 भागिले 3. मग R चा वर्ग बरोबर 3 1 3 3 चौक 12 किती उरला 2 3 8 24. मग R चा वर्ग किती दे 48. वर्गमूळ घेऊन बरोबर वर्गमूळ घेतले वर्गमूळात किती दे 48. मग R बरोबर 16 3 48. मग R बरोबर काय ती 4 वर्गमूळात 3. म्हणून काय म्हणून त्रिज्या किती राहील मग 4 वर्गमूळात 3. समजलं. आता याच्यात आपली काय चूक झाली सांगा. आपण डायरेक्ट 6 घेतले QS काय घेतले डायरेक्ट 6 घेतले. मग ते कसं आलं सांगले का आपण कळ. मग आता काय करायचं इथं QS काढायची कशी करायचं बघा. QS RS की जीवा RS काय जीवा आहे RS काय जीवा RS बरोबर. मग RS जीवा आहे तर O हे लंब आहे की नाही तर मग वर्तुळ केंद्रातून 0 टाकलं लंब जीवेस काय करतो दुभागतो. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. कळलं. मग जीवेस दुभागतो म्हणजे म्हणून OQS म्हणून QS बरोबर 1/2 गुणिले RS. मग QS बरोबर 1/2 गुणिले 12. QS बरोबर दिले 6. मग अशा तऱ्हे आपण QS काढू शकता. आता हे कुठे लिहायचं बघा हे झालं इथं ओके नाही.
मग हे झालं की हे लिहायचं. तुम्हाला हे लंबानंतर हे लिहायचं. बाकी सगळे करेक्ट आहे.